पुन्हा एकदा सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये आपलं सर्वांना सलाम. सकाळच्या प्रहरी आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या चरणी आलो आहोत आणि त्याच्या वचनातून आपण पाहत असताना देवाने जी निवडलेली मंडळी आहे, ते जे पवित्र लोक, त्याचं राष्ट्र असं म्हटलं त्याने. पहिले पेत्र यांचा दुसरा अध्याय 9व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्ही तर निवडलेलं वंश, राजकीय याजगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक आहात. अशी जी देवाने निवडलेली मंडळी आहे, तिला त्याने सामर्थ्य दिलेलं आहे. विविध प्रकारच्या दानांनी त्याने युक्त केलेलं आहे. या दानाच्या द्वारे जी घोषणा सर्व जगाला करावायची आहे, त्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावं अशी त्याची योजना आहे. आणि हे जे सेवा कार्याची विविध प्रकारचे दान आहेत, या दानाचा उपयोग करत असताना या ठिकाणी आपल्याला सल्ला देण्यात आलेला आहे. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 6 पासून वाचतो मी. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्या निरनिराळे कृपादाने आहेत. आपल्याला निरनिराळे कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगावायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणे सांगावा. ईश्वरी संदेश जर कोणाला सांगायचा असेल तर त्याने जो विश्वास प्रभू येशूने प्रगट केलेला आहे, दिलेला आहे, त्याप्रमाणे सांगावा. सेवा करताना त्याने सेवेत तत्पर असावे. ज्याला सेवेचं दान आहे त्याने सेवेमध्ये तत्पर असावं. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांनी, आणि त्याचप्रमाणे बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. बोध म्हणजे सल्ला मसलत जे करतात, ज्यांना विशिष्ट प्रकार देवाचं दान आहे, योग्य प्रकारे ते सगळ्या गोष्टी सलोखा करून आणत असतात, समेटाचं कार्य करत असतात. अशाने आपलं जे कार्य आहे ते तत्परतेने करावं. आणि त्यासोबत दान देणाऱ्याने औदार्याने द्यावे. काही लोकांना दान देण्यास देखील दान आहे, म्हणजे त्यांची मूठ सदैव खुली असते, कुणालाही मदत करायला तयार असतात. कारण ते असं समजतात की ते जे काय करतायत ते प्रभू येशूसाठी करतायत. ही खरी प्रभू सेवा, जनसेवा. हे जे काय गाणं आहे आपलं, त्याप्रमाणे आपण जे काय करतो ते येशूसाठी करतो असं समजून त्याने औदार्याने द्यावे असं म्हटलंय. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी आपले कार्य आस्था समोर ठेवून करावं. त्यांना आस्था असली पाहिजे की परमेश्वराचं कार्य आपण करत आहोत आणि ते पुढे आपण नेटाने प्रामाणिकपणे न्यावं. आणि दया करणाऱ्याने दया संतोषाने करावी. जो दया करतो त्याने ती दया जी आहे ती संतोषाने करावी असं म्हटलंय. एक प्रश्न या ठिकाणी केला पुन्हा एकदा पहा. 12वा अध्याय करस पहिले पत्र याचा, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याचे कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमलेले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? प्रश्न विचारल्या ठिकाणी. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत काय? सगळे शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरनिराळे कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलणारे आहेत काय? किंवा भाषांचा अर्थ सगळ्यांना सांगता येतो काय? या ठिकाणी ज्यांना देवाने दिलेलं दान आहे त्या दानामध्ये त्याने निपुणता मिळवावी आणि ती अधिक पुढे न्यावं अशी देवाची योजना आहे. आणि म्हणून सगळं काय मलाच येतं आणि मी सगळं काय करावं अशी मनुष्या न बाळगता पास्टर लोकांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा की आजच्या अभ्यासामध्ये पाहत आहोत आध्यात्मिक कृपादानांचा उद्देश, जे देवाने दिलेले कृपादान आहेत त्याचा जो उद्देश आहे तो तुम्हाला समजून घेणं खूपच महत्वाचं आहे. आपण आजचा अभ्यासाकडे वळत असताना 239 पानावरती असं म्हटलं आहे, आध्यात्मिक कृपादानाचा लाभ. आध्यात्मिक कृपादानाचा लाभ. देवाचं जे कार्य आहे, पास्टरचं जे कार्य आहे, या ठिकाणी म्हटलंय सामायिक कार्य आहे. सामायिक पालकांनीच काम करावे आणि सर्व सभासदांनी घरी स्वस्थ बसावं असं नाही. संगोपनाची अपेक्षा करावी मंडळीने, हे ते करू शकत नाही. याला पवित्र शास्त्र दुजोरा देत नाही. पालकांनी एकट्याने काम करावं रात्रंदिवस आणि मंडळीने स्वस्थ घरात बसावं असं नाही. याला पवित्र शास्त्र दुजोरा देत नाही असं म्हटलंय. पालक आणि सभासद मिळून मंडळी बनत असते. पालक अधिक सभासद मिळून मंडळी देवाची मंडळी बनते.
पुढे आपण पाहतो मंडळी सौख्य आणि आरोग्य तशीच वृद्धी याबद्दल दोघे पण जबाबदार आहेत. मंडळी सौख्य आणि आरोग्य, मंडळीमध्ये शांती, मंडळीमध्ये सुख दुःख या सर्व बाबी ज्या आहेत या दोन्ही गोष्टी या दोघांवरती पण अवलंबून आहेत. आज आपण पाहतो पास्टर कारंडे यांच्या मातोश्री प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत आणि सर्व पट्टी कुटुंबाची मंडळीला दुःख झालेलं आहे. काल रात्री उशिरांची प्रेचल्या झाली पण संपूर्ण कब्रस्तान भरलेलं होतं. तर अशा प्रकारे सगळ्यांना दुःख होतं, सगळ्यांना आनंद होतो. अशी जी एक प्रकारची काय म्हणतात ना भावना आहे ही मंडळीमध्ये तयार होण्यासाठी पालक आणि मंडळी दोघे पण जबाबदार आहेत. त्यांना त्यासाठी पाचारण केलं करण्यात आलेलं आहे. पहिले करेल 2 अध्याय 9 वचन सांगतं, विविध दानामुळे नानाविध सेवा कार्य करून एकत्रितपणे साक्ष देण्याची संधी लाभते आणि त्याद्वारे देवाच्या राज्याची वृद्धी होऊन उद्धारकाला भेटण्यास आपली तयारी होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या दानांच्या द्वारे आपण सगळे मिळून प्रभू येशूची साक्ष देतो आणि याद्वारे देवाच्या राज्याची या पृथ्वीची वाढ होते आणि मग त्याला येण्याच्या तयारीसाठी आपण तयार राहतो. जगाची पण तयारी करतो आणि आपली पण तयारी करतो. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे पालकाची भूमिका. पालकाची भूमिका काय असते पहा. आध्यात्मिक कृपादानाच्या शिकवणीप्रमाणे सभासदांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पालकाच्या खांद्यावर आहे. आध्यात्मिक कृपादानाच्या शिकवणीप्रमाणे सभासदांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी कोणाची आहे? पास्टरच्या खांद्यावर टाकलेली आहे. सेवा कार्यासाठी लोकांना तत्पर करण्यास देवाने सेवा कार्यासाठी लोकांना तत्पर म्हणजे सिद्ध करण्यासाठी देवाने मंडळीत प्रेषित नेमलेले आहेत. उपदेशक आणि पालक आणि शिक्षक असे लोक नेमलेले आहेत. मंडळीने करावयाचे कार्य पालकांनी करू नये. जे कार्य मंडळीने करायचं आहे ते कार्य पालकांनी करू नये. त्याद्वारे पालक थकून जातील आणि दुसऱ्याने करावयाच्या कामात ते अटकाव करतील. दुसऱ्याने जे काम करायला पाहिजे त्यामध्ये आपलं हस्तक्षेप करतील. तसं करू नये आणि त्यामुळे काय होईल बरं, उलट मंडळीमध्ये फूट पडल, मतभेद होतील किंवा संशय निर्माण होतील. सभासदांनी मंडळीमध्ये समाजामध्ये कसे काम करायचे याविषयी पालकांनी मंडळीला शिकवावं, सभासदांना शिकवावं. काय सभासदांनी मंडळीमध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपले कार्यक्षेत्र काय बरं, मंडळी आणि समाज आणि शेवटी संपूर्ण जगामध्ये आपल्याला देवास्वार्थ घेऊन जायचंय आणि म्हणून या दोन्ही ठिकाणी या सर्व ठिकाणी कसं काम करावं याचं शिक्षण पालकांनी मंडळीच्या सभासदांना देणं फार महत्वाचं आहे. कारण चर्च हे प्रशिक्षणाचं केंद्र आहे. ज्या पालकाला आता या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. काय सांगता या ठिकाणी, ज्या पास्टरला किंवा ज्या पालकाला प्रशिक्षण देण्याचे कृपादान नाही तर त्या पालकांनी पालखी सेवेमध्ये राहू नये. काय कडक सल्ला पाहिजे या ठिकाणी. ज्या पास्टरला प्रशिक्षण देता येत नाही किंवा ज्याच्याकडे दान नाही त्या पालकांनी पालखी सेवा करू नये तर देवाच्या दुसऱ्या कामात त्यांनी भाग घ्यावा. मग दुसरे जे काय क्षेत्र असेल त्याच्यात त्यांनी आपला भाग दाखवावा किंवा करावा. देवाने प्रदान केलेल्या दानाप्रमाणे सभासदांना प्रशिक्षण देण्यामधील पालकाच्या समर्थतेवर आणि त्याच्या राजीखुशीवर मंडळीसाठी असलेल्या देवाच्या योजनेचे यश अवलंबून आहे. तेव्हा देवाने जे काय मंडळीमध्ये दानं दिली आहेत, आपल्या प्रत्येक पास्टरच्या मंडळीमध्ये विविध प्रकारचे दान आहेत. अशी मंडळी नाही की जिथे दान नाही. परमेश्वराने तो येऊपर्यंत त्या मंडळीला पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी ही कृपादानं दिलेले आहेत आणि त्यांना तयार करणं किंवा त्यांना प्रशिक्षित करणं हे पालकांमध्ये ते गुण असले पाहिजे. जर का पालकच सगळं काय करतो तर ते योग्य नाही. ते सर्व कृपादाने कुठं कुठे कशी बसवायची आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा चर्चमध्ये याचं ज्ञान देखील पास्टरला असणं फार महत्वाचं आहे. त्याने एकट्यानेच राबवू नये, सगळ्यांनी सक्ती घेऊन काम केलं पाहिजे. कृपादाने आणि विशेष कामगिरी. कृपादाने मिळालेल्या व्यक्तींनाच त्यांचा लाभ होण्यासाठी देवाने ही दाने दिली नाहीत तर संबंध शरीराला म्हणजे संपूर्ण मंडळीला त्याचा लाभ होण्याची गरज आहे. ही जी दानं दिली ते फक्त स्वतःसाठी दिलेले आहेत. त्याने स्वतःच नाव उंच करावं आणि सगळे यासाठी दिलेले नाहीत. तर ह्या कृपादानाचा उपयोग सर्व मंडळीला झाला पाहिजे.
जसे व्यक्तीला स्वतःच्या लाभासाठी दाने मिळत नाहीत, तसं मंडळीला मिळालेले सर्व दाने मंडळीसाठी मर्यादित नाहीत, सर्व जगाची दिली आहे तिची परिपूर्ती करण्यासाठी देवाने मंडळी सभासदांना ही दानं दिली आहेत. फक्त मंडळीमध्ये उन्नती करण्यासाठी नाही, तर आपल्याला बाहेर पडायचं आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात देवा स्वार्थ घेऊन जायचंय, आणि म्हणून या दानाचा उपयोग आपण बाहेर सुद्धा केला पाहिजे. आध्यात्मिक दाने उत्कृष्टरित्या काम केल्याबद्दल दिलेले पारितोषिक नाही, तर काम करण्यासाठी दिलेली ती साधन आहेत. हे जे दान आहेत परमेश्वर दिलेले, हे आपलं पारितोषिक भावा मिळवण्यासाठी नाही, तर ते दान आहेत त्याच्याद्वारे देवाचं काम करायचं आपल्याला. विशेष करून व्यक्तीच्या स्वाभाविक दानाची सुजगत असलेली कृपादाने पवित्र आत्मा देत असतो. व्यक्तीच्या स्वभावाशी जोडणारे मिळणारे दान परमेश्वर देत असतो, परंतु केवळ स्वाभाविक दाने आध्यात्मिक दान नाहीत. आत्म्याच्याद्वारे चैतन्य प्राप्त होण्यासाठी नवीन जन्म होण्याची गरज आहे. या ठिकाणी म्हटलंय की पवित्र आत्म्याद्वारे चैतन्य प्राप्त होण्यासाठी नवीन जन्माची गरज आहे. आपला नवा जन्म होणं इतकंच महत्वाचं आहे. आध्यात्मिक दान प्राप्त होण्यासाठी आमचा नवीन जन्म झालाच पाहिजे. पवित्र आत्म्यात दान जर आपल्याला हवा आहे तर आपला नवा जन्म फार महत्वाचा मागितले. नवा जन्म जर झाला नाही तर प्रभू येशूने रागले निश्चून सांगितलं निकोदेमसला की स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होणार नाही नवा जन्म झाल्या विना. पुढचा मुद्दा आहे विविधतेमध्ये एकात्मता. विविधतेमध्ये एकात्मता किंवा एकी, एक सारखेपणा नाही तर एकी ही महत्वाची आहे. काही ख्रिस्ती लोक दुसऱ्यांना आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करतात. ही योजना देवाची नाही, ही मानवाची आहे. आपल्यासारखे आपल्या विचाराचे आपले आपले ग्रुप तयार करतात, समविचारी लोक एकत्र येतात. आपण जसं पाहतो की दारू पिणार असतात, जे वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत, वागणुकीचे किंवा स्वभावाचे लोक आहेत, तसे लोक एकत्र येतात. एलेन व्हाईट म्हणतात अंतिम दिवसामध्ये प्रभू येशू येण्यापूर्वी स्पष्ट काढले पण म्यूट करा डबल आवाज आला. तर हे जे बंडल आहे वेगवेगळ्या स्वभावाचे बंडल आहेत ते सगळे एकत्र येतात, समविचार असतात आणि असे ग्रुप म्हणजे ह्या पेंड्या तयार होत आहेत. प्रभू येशू येईल त्या टायमाला जे असे वाईट विचाराचे आहेत, वाईट वागणुकीचे आहेत, जे लोक एकत्र राहिलेले आहेत ते सगळे जाळले जातील, ते जळून खाक होतील. त्यांचा ह्या निधन आहे, हे गहू नाहीत, हे निधन आहे, निधन पेरलं आणि याचा जाळण्यासाठी उपयोग होणार आहे. आणि म्हणून माझे प्रियानो, आपण कोणत्या पद्धतीमध्ये बसतो, आम्ही कोणत्या मित्रांची संगत करतो हे तितकंच महत्वाचं आहे. आपल्या इथं म्हटलेलं आहे विविधतेमध्ये एकता म्हणजे सारखेपणा नाही, एकसारखेपणा नाही. विविधतेमध्ये एकता म्हणजे आपले जे काही देवाने दिलेले दान आहेत हे दान सगळे एकत्र मिळून आपण देवाच्या कारणी लावतो. ही योजना देवाची नाही तर ती मानवाची असते. कोणती की सारखे लोक एकत्र येतात, तसं न करता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन देवाची सेवा कार्य पुढे न्यायचे. आध्यात्मिक दाने विविध प्रकारचे असले तरी ती पूरक गुणधर्मांची असल्या कारणाने मंडळीची एकात्मता टिकून राहते. त्यावरून हे स्पष्ट होते की मंडळीची प्रगती मंडळीच्या प्रत्येक सभासदावर अवलंबून आहे. ज्या पायावर ऐतिहासिक मंडळी स्थापन करण्यात आले त्याच्या प्रगतीसाठी सर्व कृपादाने सेवा कार्य आणि इतर कृती यांचा एकजीव झाला पाहिजे. मंडळीची प्रगती जी आहे ती प्रत्येक सभासदावर आहे. माझ्या प्रियानो, जसं आपलं शरीर आहे आणि ह्यातला एक अवयव जर का निकामी झाला तर आपण पंगू बनतो, तशा प्रकारे मंडळीमध्ये प्रत्येक सभासद देवानं कार्य दिलेलं आहे, कृपादान दिलेलं आहे. आणि ते जर नसेल, ते जर कमी पडलं तर निश्चितच पास्टरच्या लक्षात येतं किंवा आपल्या मंडळीमध्ये कोणतं दान कमी पडलेलं आहे. पास्टरला कृपादान ओळखण्याची पण क्षमता असली पाहिजे. कुणामध्ये काय आहे ते ओळखून त्यांना उत्तेजन देऊन त्यांचा उपयोग मंडळीच्या रचनेमध्ये केला पाहिजे.
येशू ख्रिस्त जो कोनशिला त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचली जात असता, वाढत असता प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर तयार होते. एकवीस करासपत्र दुसरा अध्याय आणि 21 वचन सांगतं की सर्व कृपदान, सर्व सेवा कार्य, सेवेचे अनेक प्रकार आपण पाहिलं, अनेक आपल्याला दान आहेत. तर हे सर्व आपण जेव्हा पाहतो की एकजीव झाले पाहिजेत मंडळीमध्ये, एकत्र आले पाहिजे. त्यांचं जर फूट असेल, मतभेद असेल, आपसामध्ये जर का कपटी भावना असतील तर त्या ठिकाणी शांती नांदणार नाही, एकही राहणार नाही. जर फुटे असतील आणि देवाचं कार्याला अडथळ येईल. येशू ख्रिस्त जो कौन्सिल आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सभासद, प्रत्येक जे दान दिलेले व्यक्ती आहे, हे जशी इमारत रचली जात असते तसे ते सर्व एकत्र वाढत जातात आणि प्रभूच्या ठाई खऱ्या अर्थाने मंदिर तयार होतं. चार भिंतीचं मंदिर नाही, आज सर्व जगामध्ये देवाचं मंदिर उभारलं जात आहे अशा माध्यमातून. आणि या सर्वांचा मुद्दा जो आहे साक्ष देणे हा आहे. प्रभू येशूला साक्ष देणे हा मेन मुद्दा आहे. विश्वासकांना नानाविध दाने मिळतात. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला वैयक्तिक सेवा कार्य देण्यात आलेलं आहे. काय म्हणते त्या ठिकाणी की जे विश्वासी लोक आहेत, जे चर्च मेंबर्स आहेत, त्यांना विविध प्रकार दाने मिळतात. याचा अर्थ असा आहे की त्या प्रत्येकानं काय का तर देवाच्या सेवेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि काहीतरी वाटा दिलेला देवाने काम करण्यासाठी. तथापि देवाने त्याच्या जीवनात काय केलं आहे, त्याचा विश्वास आणि त्याची धार्मिक मते याविषयी त्याने इतरांना साक्षी दिले पाहिजे. या ठिकाणी देवाने परमेश्वराने त्याच्या जीवनात काय कार्य केलं आहे आणि त्याचा जो विश्वास आहे परमेश्वरावरती आणि त्याची जी धार्मिकता आहे याविषयी त्याची मतं काय आहेत हे त्यानं इतरांना सांगितली पाहिजे. फक्त मंडळीमध्येच नव्हे, तर ज्या ठिकाणी तो कामाला असेल, जिथे तिथे तो जातो, बाजारात असो, कुठे असो, त्या प्रत्येक ठिकाणी त्याने ख्रिस्त प्रगट केलं पाहिजे. आपला विश्वास लोकांना व्यक्त केला पाहिजे. देवाने जे कार्य त्याच्या जीवनात केलं ते सांगितलं पाहिजे. त्याचे दान कोणते असले तरी देवाने दिलेल्या दानामुळे साक्ष देण्यास तो सक्षम बनतो. त्याचं दान कोणतंही असो, तर त्या दानामुळे देवाने जे त्याला दान दिलेलं आहे त्यामुळे तो साक्ष देण्यासाठी सक्षम बनतो. असं म्हणू शकत नाही की मी देवात साक्ष देऊ शकत नाही, मला बोलता येणार नाही किंवा मला सांगता येणार नाही. जे काय देवाने त्याला दान दिलेलं आहे ते त्यानं परमेश्वराच्या वेदीवरती अर्पण करणं फार महत्वाचं आहे. चर्चमध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे. जर चर्चमध्ये त्याने उपयोग केला तर निश्चितच तो बाहेर देखील त्याचा सामाजिक कार्यामध्ये इतर ठिकाणी जाईल तिथे त्याचा उपयोग झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मग आजच्या अभ्यासातला शेवटचा भाग जो आहे तो हा आहे की आध्यात्मिक कृपादाने उपयोगात आणण्यास अपयश. आध्यात्मिक कृपादानांचा उपयोग करण्यामध्ये जे अपयश येतं त्याचं कारण या ठिकाणी दिले. जे विश्वासक, जे मेंबर्स आपल्या आध्यात्मिक दानाचा उपयोग करण्याचे नाकारतात त्यांची दाने क्षय पावल्याचे त्यांना दिसून येते. जे सभासद आपल्या आध्यात्मिक दानाचा उपयोग करण्यामध्ये नाकारतात किंवा लाजतात किंवा पुढे येत नाहीत किंवा भाग घेत नाहीत, त्यांचे दान क्षय पावल्याचे त्यांना पाहायला मिळेल. क्षय म्हणजे हळूहळू दुःख होईल, निघून जाईल, नाहीच होईल, त्यांच्यापासून ते काढून घेण्यात येईल आणि ज्याला देण्यात येईल, ज्याच्याकडे त्याला देण्यात येईल असं येशून सांगते. ज्याच्याकडे पुष्कळ आहे त्याला अधिक मिळेल आणि ज्याने उपयोग केला नाही ते आहे ते काढून घेण्यात येईल. आणि म्हणून हे जे दान आहेत हे खूप महत्वाचे आहेत. एवढंच नाही, प्रीतम म्हटले असं पहा, एवढंच नाही तर त्यांचे चिरकाल जीवन धोक्यात ते आणतील. सार्वकालिक जीवन देखील त्यांचं यामुळे धोक्यात येईल. ज्या दासाने आपल्या दानाचा उपयोग केला नाही त्याला काळजी व्हावं ख्रिस्ताने इशारा देऊन म्हटले. ज्या व्यक्तीनं किंवा ज्या सभासदाने आपण ते पुढे पाहणार आहोत की इथं त्या दाखल्यामध्ये मत्तई 25:26-30 मध्ये जे काय कुणाला 5,000, कुणाला 2,000, कुणाला 1,000 दिलं, असे जे काय दान दिलं होतं ज्याने उपयोग केला नाही त्याच्याबद्दल काय विधान केलं पाहिजे या ठिकाणी. त्याने म्हटलं अरे दुष्ट आळशी दासा. त्याला दुष्ट आणि आळशी दास म्हटलेलं आहे. ज्याने दानाचा उपयोग केला नाही त्याला असं म्हटलंय. प्रवेश पुन्हा येणारा माझ्या प्रियानो, तो देखील एक प्रवासावरती गेलेला आहे. तुमच्या जागा तयार केला गेलेला आहे, तो येणार आहे आणि त्याने जे काही दान दिले तुम्हाला मला त्याचा विनियोग आपण कशा प्रकारे करत आहोत याचा देखील आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे. आणि मग त्या टायमाला
इथं म्हटलंय की अविश्वासू दासांनी कबूल केले. तो त्याने काय कबूल केले पहा, त्याचे अपयश बुद्धिपूर्वक सर आणि पूर्व नियोजित होतं. त्याचं अपयश जे जीवनामध्ये किंवा त्यानं जे काय वृद्धी केली नाही त्याच्या दानामध्ये, ते कशामुळे होतं की ते बुद्धिपूर्वक त्याने जाणून केलं होतं, ते पूर्व नियोजित होतं. असं आपण करून माझे प्रियानो. म्हणून त्याच्या अपेक्षा जबाबदारी त्यालाच उचलली पाहिजे. न्यायाचे महान महान दिवशी जे आलेल्या संधीची टाळाटाळ करून आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडण्यात आगंतुकपणा करतात, ते असेच वाहवत जातील आणि महान न्यायाधीश त्यांची गणना दुष्ट दासाबरोबर करण. माझ्या प्रियानं, तुम्ही आणि मी देखील चर्चमध्ये सभासद या नात्यानं जीवन जगत असताना परमेश्वरानं जी तुम्हाला मला दिलेली दान आहेत, ते आपण उपयोगात आणत आहोत का? त्याचा उपयोग करत आहोत का? त्यात वाढ करत आहोत का? कारण पाऊल म्हणतो, उत्तम दानांची अपेक्षा करा, उत्कृष्ट दानांसाठी अधिक झटा. जे काय दान आहे ते जर तुम्ही उत्तम प्रकारे वापरलं तर परमेश्वर आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये यश देणार आहे. अजून तुम्ही पुढे जाणार आहात आणि त्याद्वारे प्रभू येशू ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस तो म्हणणार आहे, शाब्बास विश्वास भल्यात असा, तू छोट्या गोष्टीत विश्वास राहिले, तुला मी मोठ्या जबाबदारी देईन. माझ्या प्रियानो, शाबासकी आपल्याला मिळवायची आहे का अरे दुष्ट असा असं की ही शाबासकी तुम्हाला पाहिजे, आपण ठरवायचं आहे. आज या सकाळच्या प्रहरी आपण ठरवूया की आपल्याला जे देवाण दिलेलं दान आहे त्या दानाच्या द्वारे आपण आपल्या मंडळीमध्ये जास्तीत जास्त उपयोग करूया, समाजामध्ये उपयोग करूया आणि परमेश्वराचं कार्य त्याचं येणं लवकर कसं होईल यासाठी आपण झटूया. परमेश्वर करो तुम्हाला आणि मला विपुल आशीर्वाद देऊ, अशी माझी देवाजवळ कळकळीची प्रार्थना आहे.